अहिल्याबाई देवकर माझी पोरगी लगीन कसं केलं तसा आन मार आहे, सासूचं आहे. सासू खराटा झाडू घेऊन माझी पोरगीला हानमार करते म्हणून राहू दे म्हणून नातं आहेत म्हणून मी स्वतः देऊन पोरगीला चालावं लागलं होतं घर. तिच्यामुळं पोरगीला आईला मारते म्हणून नात माझ्यापाशी आली झाडात. मी नव्हते घरात, कामाला गेल्यावर तिथं काम सोडून मी घरला आल्यापर्यंत पोरगीला हान मार केले. तर पोरगीला नातूला बाप बसून धमकी दिलेला आहे, तुला कवाबीर मी मारून टाकते म्हणून. धमकी देण्याच कारणाने कशामुळे धमकी देत होती? तू तिकडे आजी पशी कसं जाऊन सांगती तू काय तुमच्या आईला मी मारते म्हणून धमकी दिलेला आहे. ती मुलगी तुमच्यापाशी कधी आणि केव्हा? मुलगी माझी पाशी 8 दिवस होती. मी गुरुवार सोडून आल्यावर 10 वाजता 10:30 वाजता मी नातूला सोडून आलो. नातूला बाप आजी राग केलेत म्हणून मी रागाना 10 वाजता मी सोडून आलो. 10 वाजता मी कशाला बोलू म्हणून पोरगीला रागून मी घरला आले. हे काय केलेत की नातूला माझी पोरगी घरात नव्हती. हे मला पोरगीची नातूची शिक्षा पाहिजे मला. मुलगी 8 दिवस तुमच्यापाशी होती? माझ्यापाशी होता 8 दिवस. तिला धमकी होतं म्हणून शेव देत होता म्हणून बाप. त्या मुलीने का सांगितले का तुम्हाला? मला सांगत होते माझे बाप जसा शेव देते असा शेव देते म्हणून. मुलगी सांगते होत तू कशा का जाऊन सांगती म्हणून माझी नातूला का केलेत की. त्या मुलीला तुम्ही कधी आणि कसं आणून सोडला? गुरुवारी रात्री 10 वाजता आणून सोडले मी. त्यांच्या आजीला त्यांच्या वडिलांना शिक्षा. तुम्हाला कधी आणि कसं माहित झालं? आम्हाला इनबाई आल्यावर माहित पडलं 7 वाजता. पोरगी असं करून घेतली माहित आहे म्हणून. आम्हाला काय बी माहित नाही म्हणून तेव्हा आम्ही 6 वाजता आले. त्यांनी काय केले त्या चिठ्ठ्या सगळं झाकून ठेवलेत. चिठ्ठी लिहिलं होता का? हा, चिठ्ठी सगळं झाकून ठेवलेत. चिठ्ठी कोण लिहिलं होती? ते पोरगी लिहून ठेवलं होती म्हणून सगळं झाकून ठेवलेत. यापर्यंत आजी मला त्यांचं वडील मारतो म्हणून सगळं लिहिलं तिने. तिला सगळं काय करायचं लिहिले. ते शिक्षा माझ्या नातूची शिक्षा पाहिजे मला. आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं का तुम्हाला काय समजलं का नाही? झाकून ठेवलं काय दाखवलं नाही तर जाळून ठेवलं तर कसं सापडत. अजून रिक्षा घेऊन चाललो तर पोलीसला म्हणलंय काय असल्या निराळ करून मला द्यायचा म्हणलं तर पोलीस तवा रिक्षा थांबून घातले. आजीला शिक्षा होईल. आता काय तुमचं म्हणणं काय? आता माझ्या म्हणणं मला जावाला शिक्षा आणि इनबाईला शिक्षा पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.